मुलांना पण शाळेला सुट्टी होती आणि बरेच दिवस मी तरी कुठे बाहेर गेले नव्हते. त्याच्यामुळं मी, माझी बहीण आणि वहिनी तिघींनी मिळून आम्ही ठरवलेलं, की जाऊ कुठेतरी संध्याकाळच्या वेळेत. त्या दिवशी ना पाऊस पण खूपच पडत होता. तरी पण आम्ही ठरवलेलं, की आम्ही नवी मुंबईमधील खारघर येथील इस्कॉन टेम्पलमध्ये जाण्याचं ठरवलेलं, जिथे की आम्ही म्हणजे संध्याकाळच्या वेळेत जाऊन येणार होतो. तर बघा, जिथं आम्हाला जायचं होतं तिथं आम्ही फायनली पोहोचलेलो. गर्दी तर तुम्ही मागे बघू शकता. संध्याकाळची वेळ होती, 7:30 वाजलेले आणि यावेळेला ना पाऊस पण म्हणजे बंद झालेला आणि गर्दी तुम्ही बघू शकता. तिथे गेल्या गेल्या मनात एक विचार आला, की संध्याकाळी येण्यापेक्षा दुपारी दिवसा आले असतं ना, म्हणजे व्यवस्थित व्ह्यू बघता पण आले असतं उजेडात. आता जरा म्हणजे बाहेरून काळोख काळोख थोडा वाटत होता व्हिडिओ बनवण्यासाठी, तरी पण संध्याकाळी आलेलो ना त्याचा एक प्रकारे फायदाच झाला बघा. म्हणजे आरती पण मिळाली आम्हाला तिथे आणि प्रसन्नच वाटत होतं. तुम्ही बघत असाल एकदम लख्ख असं म्हणजे बघूशीच वाटत होता आणि तिथून निघायची काही इच्छाच होत नव्हती. इतकी गर्दी होती तरी पण एकदम म्हणजे एक प्रकारे शांतता आणि म्हणजे थंड थंड असं वातावरण होतं. तुम्ही बघू शकता. आता मी काव्याला इथं शूट करायला सांगितलेलं की कर थोडं म्हणजे गर्दीमध्ये का असेना, पण तिथे आहे ना म्हणजे असं जास्त करून शूट वगैरे काही करून देत नव्हते. थोडा वेळ मुलांसोबत पूर्ण मंदिरभर फिरले. म्हणजे एकदम म्हणजे असं बघून संपतच नव्हतं. इतकं मोठा मंदिर होता. जवळजवळ 8 एकर म्हणजे 8 एकरमध्ये हा मंदिराचं बांधकाम आहे आणि बांधकाम तर तुम्ही बघतच असाल एकदम बारीक असं कोरीव काम. जवळजवळ 12 वर्ष लागलेली ह्या मंदिराचं बांधकाम होण्यासाठी. म्हणजे मला असं ऐकून आहे मी, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर बघा, अशा ठिकाणी गेले आणि फोटो वगैरे नाही काढले असं कधी होऊ शकत नाही. त्यानंतर तिथून आम्ही निघालेलो आणि मुलांना पण भूक लागलेली. मग सर्वांनी पिझ्झाच एन्जॉय केला. आणि तुम्ही कधी गेलात का मला कमेंट करून नक्कीच कळवा या मंदिरमध्ये.